मृत मुलाला न्याय मिळावा यासाठी उस्मानाबादमधील सुभद्रा शेळके गेल्या 5 दिवसांपासून उपोषण करतात। उपोषणादरम्यान तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। कसबे तडवळे गावातील सुरेश शेळके गावातील संतोष काटवडे यांच्याकडे मजुरीचं काम करायचा। वारंवार पैसे मागूनही त्याला मजुरीचे पैसे मिळाले नव्हते। 6 नोव्हेंबर 2016ला रात्री उशिरा कामावर गेलेल्या संतोषचा ट्रॅक्टरच्या धडकेने मृत्यू झाला। मात्र हा अपघात नसून हत्या असल्याचा आरोप त्याच्या घरच्यांचा आहे। तशी फिर्यादही नोंदवली आहे, मात्र पुढे कोणतीही कारवाई होत नाहीये। त्याला विरोध करत हे उपोषण करण्यात आलं। फोनवरून डेबिट कार्डची माहिती घेत लोकांना लुबाडणाऱ्या राष्ट्रीय टोळीचा नागपूरच्या सायबर सेलने पर्दाफाश केला। या प्रकरणी झारखंडमधून 4 जणांना अटक करण्यात आली असून यातील दोघे अल्पवयीन असल्याची माहिती आहे। तुमचं डेबिट कार्ड बंद झालंय, ते सुरू करण्यासाठी बँकेची माहिती द्यावी लागेल असे फोन कॉल करून राज्यभरात हजारो लोकांची फसवणूक करण्यात आली। या संदर्भात तक्रारी वाढल्यानंतर नागपूरच्या सायबर सेलने धडक कारवाई करत या टोळीला अटक केली आहे। गेल्या 6 महिन्यात 15,418 लोकांची फोन कॉल करून फसवणूक करण्यात आली। यातील 9,056 कॉल महाराष्ट्रातील असल्याची माहिती मिळते। भारत चीनच्या ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये मनसेनं चीनी वस्तूंविरोधात आंदोलन केलं। चीनी वस्तू वापरू नका या आवाहनाकडे लोकांनी दुर्लक्ष केल्यावर मनसे आक्रमक झाली। बस स्थानक परिसरातील चीनी मोबाईल कंपन्यांचे होर्डिंग्ज आणि पोस्टर काढून टाकण्यात आले। येत्या काळात हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मनसेच्या वतीनं दिला गेला आहे। औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातल्या हनुमंतखेडा येथील शाळकरी मुलीची गळा दाबून हत्या झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालंय। सीमा राठोड असे या मृत मुलीचं नाव असून शनिवारी घाटनांद्रा पाचोरा रस्त्यावरच्या दरीत तिचा मृतदेह सापडला। सीमावर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप करत तिच्या नातेवाईकांनी काल घाटी रुग्णालयात ठिय्या आंदोलन केलं। पोलिसांच्या आश्वासनानंतर कुटुंबियांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतलेला आहे। या संपूर्ण घटनेसंदर्भात पोलीस तपास करतात आणि 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। जळगावात स्वच्छता मोहिमेत भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या। यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी संपूर्ण शहराच्या स्वच्छतेच्या मोहिमेची पाहणी केली। ठेकेदारांकडून अनेक भागांमध्ये स्वच्छताच होत नसल्याचं दिसून आलं। शहरातील गोलाणी मार्केट परिसरात स्वच्छतेची समस्या गंभीर होती। जोवर ठेकेदार मार्केट स्वच्छ करत नाही तोवर मार्केट बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले। नंतर व्यापारी आणि ठेकेदारांनी सहकार्याची तयारी दर्शवल्यामुळे शासनाने आदेश मागे घेतला आणि या कामासाठी महानगरपालिकेचे 400 कामगार पहाटे 5 वाजल्यापासून कामाला लागले आणि गोलानी मार्केट कधी नव्हे ते स्वच्छ झाले। अहमदनगरच्या शेवगावमध्ये दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली। ते 1 जण जखमी आहे। दीपक गोरडे आणि मंगल अळकुटे यांचा मृतदेह सापडला असून बाळू केभट हा गंभीर जखमी आहे। हे तिघेही साधारणतः 30 ते 35 वयोगटातील असल्याचं कळतंय। आखेगाव रस्त्यावर निर्जन स्थळी पहाटेच्या सुमारास ही हत्या झाली। रस्त्यापासून 3 किलोमीटरच्या अंतरावर जंगलात हे मृतदेह सापडले। या ठिकाणी आक्षेपार्ह वस्तू आढळल्यामुळे अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। व्हॉट्सअॅपवर चुकीची पोस्ट व्हायरल झाल्यानं जगणं मुश्किल झालेल्या पिंपरीच्या अंध दाम्पत्याला दिलासा मिळालाय। पिंपळे गुरवमधील मयूरनगर सोसायटी त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे। या दाम्पत्याच्या मुलीच्या समृद्धीच्या लग्नापर्यंतचा खर्च उचलण्याची जबाबदारी या सोसायटीने घेतली आहे। धर्मेंद्र आणि शीतल हे अंध दाम्पत्य एका चौकात त्यांच्या मुलीसोबत बसलं होतं। कुणीतरी त्यांचा फोटो काढून ही मुलगी त्यांची नसल्याचा मेसेज फेसबुकवर व्हायरल केला। या खोडसाळपणामुळे त्यांचं जगणं मुश्किल बनलं होतं, पण आता गैरसमज दूर झाल्यानं त्यांना मदतीचा हात पुढे केला जातोय। साईनगरी शिर्डीत भाविकांसाठी मोफत वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। शिर्डीतल्या 15 ठिकाणी वायफाय सुविधा सुरू झालेली असून दररोज प्रत्येकाला 250 MB डेटा वापरता येणार आहे। साई समाधी शताब्दी वर्षानिमित्त देण्यात आलेल्या सुविधेचं उद्घाटन संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरेंच्या हस्ते झालं। स्विफ्ट मेल या कंपनीने ही सुविधा दिली आहे। भाविकांच्या फोनवर OTP मागून ही सुविधा वापरता येईल। दरम्यान मंदिर परिसरात मोबाईल नेण्यास मनाई असल्यानं केवळ मंदिराच्या बाहेरच्या परिसरात ही सुविधा उपलब्ध असेल। पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं काहीशी विश्रांती घेतली। या पावसामुळे सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण 76.67% भरलेलं असून 113.80 मीटर इतकी सध्या त्याची पातळी आहे। धरणाचे 5 दरवाजे 1.5 फुटानं उघडलेले असून धामणी धरणातनं 5,100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि कवडसा धरणातनं सुद्धा पाण्याचा विसर्ग केला जातोय।